वर्तमानात आपल्या भारताचं बजेट लाखो कोटी रुपयांचं असतं, ज्यामध्ये नवीन टॅक्स, नवीन योजना आणि हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक असते. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्या स्वतंत्र भारताचा पहिला आर्थिक बजेट कशा प्रकारे सादर केलं गेले असेल? ज्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये अन्नाचा तुटवडा होता, आपला देश खूप गरीब होता आणि मुख्यतः आपल्या देशामध्ये फाळणीची जखम जी आहे ती ताजी होती. अशा परिस्थितीमध्ये आपल्या स्वतंत्र भारताचा पहिला बजेट कशा प्रकारे सादर केला गेला असेल? ज्यामध्ये फक्त 171 कोटी रुपयांचा बजेट सादर करून आपल्या भारताचा भविष्य ठरवलं गेलं होतं. त्या भारताचं भविष्य ठरवलं गेलं होतं, ज्या भारताची अर्थव्यवस्था वर्तमानामध्ये जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात MM न्यूज. मित्रांनो, दरवर्षी फेब्रुवारी महिना आला की बातमीपत्रांमध्ये, टीव्हीवर आणि सोशल मीडियावर एकच शब्द गाजतो आणि तो म्हणजे बजेट बजेट बजेट. ज्यामध्ये कुणासाठी तरी इन्कम टॅक्स हा कमी झालेला असतो, तर कुणासाठी तरी सिलेंडरचा भाव हा वाढलेला असतो. पण मात्र सरकार हा बजेट सादर करतो तरी कसं आणि याची प्रक्रिया तरी काय असते हे समजण्यासाठी मित्रांनो आपण एक उदाहरणाचा आधार घेऊया. समजा तुमचं घराचं उत्पन्न 50,000 रुपये आहे. सर्वात आधी तुम्ही काय करता, हे ठरवता की त्या 50,000 उत्पन्नामधून किराणा मालमत्तेवर किती प्रमाणात खर्च येईल. जर तुम्हाला मुलाबाळा असतील तर तेही तुम्ही ठरवता की मुलाबाळांच्या शिक्षणावर किती प्रमाणात खर्च येईल. जर तुम्ही कुणाच्या घरी रेंटनी राहत असाल तर तेही तुम्ही ठरवता की रेंटवर किती प्रमाणात खर्च येईल. आणि सर्वात शेवटी तुम्ही ठरवता की बचत किती प्रमाणात होईल. बस हे झालं तुमच्या घराचं आर्थिक बजेट. त्याचप्रमाणे देशाचाही आर्थिक बजेट ह्याचप्रमाणे सादर केला जातो. फक्त फरक एवढा असतो की या बजेटमध्ये आकड्यांची संख्या ही हजारो कोटी रुपयांमध्ये असते. त्याला केंद्रीय अर्थसंकल्प युनियन बजेट म्हटलं जातं आणि खर्च हा संपूर्ण देशासाठी असतो. मित्रांनो, देशाचं बजेट सादर करणं ही काही एका दिवसाची गोष्ट नाही. ही प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू झालेली असते. साधारण 5 ते 6 महिन्यापूर्वी अर्थ मंत्रालय सर्व सरकारी विभाग आणि सर्व राज्यांना पत्र पाठवते आणि त्यांच्या खर्चाचा सर्व अंदाज याची यादी मागवते आणि त्याचबरोबर त्यांना किती प्रमाणात पैसे हवेत याचीही यादी त्यांच्याकडून मागवली जाते. देशाचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी विविध क्षेत्रातील तज्ञ, उद्योगपती आणि शेतकरी संघटनांशी चर्चा करतात आणि लोकांच्या अपेक्षाही जाणून घेतात. अर्थ मंत्रालयामध्ये बजेट छापण्याला सुरुवात होण्यापूर्वी हलवा सेरेमनी पार पडली जाते आणि जोपर्यंत संसदेमध्ये बजेट सादर होत नाही तोपर्यंत बजेटशी संबंधित जे काही अधिकारी असतात ते लोकांच्या संपर्काबाहेर असतात, जेणेकरून कोणतीही माहिती लीक होऊ नये. बजेट सादर होण्याच्या दिवशी अर्थमंत्री प्रथम राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांची औपचारिक परवानगी घेतात आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बजेटला मंजुरी दिली जाते आणि 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री लोकसभेमध्ये बजेट भाषण वाचतात. भाषणाच्या पहिल्या भागात देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि नवीन योजनांबद्दल माहिती असते, तर भाषणाच्या दुसऱ्या भागामध्ये प्रात्यक्षिक कर म्हणजे टॅक्स आणि नवीन आर्थिक बदलांबद्दल घोषणा केली जाते. त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभेमध्ये सविस्तर या बजेटवर चर्चा केली जाते आणि सर्व खासदारांच्या स्वाक्षरीनंतर आणि राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर 1 एप्रिल पासून हे बजेट लागू केले जाते. पण मित्रांनो, हा बजेट शब्द आला तरी कुठून? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा शब्द अर्थशास्त्राच्या जाडजूड पुस्तकांमधून आलेला नाहीये, तर एका बॅगेपासून आलेला आहे. या शब्दाबद्दल सांगितलं जातो की फ्रेंच शब्द बुगेटी ह्या शब्दापासून हा बजेट शब्द आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो चामड्याची पिशवी. 1733 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान रॉबर्ट वोल्पोल हे जेव्हा ब्रिटनच्या आर्थिक हिशोबाचे कागदपत्रे घेऊन संसदेमध्ये पोहोचले तेव्हा तेथील लोकांनी थट्टेने म्हणले की द बजेट हॅज ओपन आणि तेव्हापासूनच सरकारी तिजोरीच्या हिशोबाला बजेट म्हटलं जातं. भारतामध्ये बजेटची परंपरा इंग्रजांनी सुरू केली. 7 एप्रिल 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला. म्हणजेच भारताचा बजेट इतिहास हा 150 वर्ष इतका जुना आहे. आता वळूया आपण स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटकडे. 27 नोव्हेंबर 1947 चा तो दिवस होता. दिल्लीमध्ये संसदेमध्ये एक वेगळी शांतता होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून आनंद तर होताच, पण देशाची फाळणी झाली म्हणून दुःखही होता. आणि अशातच एक व्यक्ती एक लेदरची बॅग घेऊन संसदेमध्ये बजेट सादर करतो, ज्यांचे नाव होते RK शनमुगम चेट्टी. मित्रांनो, RK शनमुगम चेट्टी हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते आणि विशेष म्हणजे RK शनमुगम चेट्टी हे काँग्रेस पक्षाचे नव्हते, तरीही त्यांची विद्वत्ता पाहून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी RK शनमुगम चेट्टी यांना देशाच्या अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळचा भारत आणि आजच्या भारतामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आकडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
त्यावेळेचा स्वतंत्र भारताचा पहिला बजेट हा फक्त 171 कोटी रुपयांचा होता आणि विशेष म्हणजे त्या 171 कोटी रुपयांमधून 92 पॉईंट काही कोटी रुपये हे फक्त डिफेन्स या क्षेत्रावर खर्च करण्यात आलेले होते। याचं कारण असं सांगितलं जातो की फाळणीनंतर देशामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते, ज्यामुळे 92 पॉईंट काही कोटी रुपये हे फक्त डिफेन्स या क्षेत्रावर खर्च करण्यात आलेले होते। त्यानंतर पाकिस्तानमधून जे लोक फाळणीच्या नंतर भारतामध्ये आले त्या लोकांवर 22 पॉईंट काही कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि उर्वरित पैसे विविध क्षेत्रांमध्ये खर्च करण्यात आले होते। मित्रांनो, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा फक्त 7.5 महिन्यांसाठीच होता आणि यामध्ये एक विशेष आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा नवीन कर लादण्यात आलेला नव्हता। तर मित्रांनो, ही होती थोडक्यात माहिती स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेट विषयी। पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।